लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्ह्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांसाठी आता आरोग्य सेवेचा नवा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. रस्ते बंद असले, पूर आला किंवा अतिवृष्टीमुळे संपर्क तुटला तरी ड्रोनच्या माध्यमातून औषधं आणि वैद्यकीय साहित्य पोहोचवण्याचा प्रयोग सुरू करण्यात आलाय. नाशिक जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून ड्रोन मेडिकल सेवेची चाचणी सुरू करण्यात आली आहे. अतिवृष्टी, नदीला आलेला पूर किंवा रस्त्यांचा अभाव यामुळे दुर्गम भागात अनेकदा आरोग्य सेवा पोहोचवताना अडचणी निर्माण होतात. याच अडचणींवर मात करण्यासाठी ड्रोनच्या माध्यमातून औषधं आणि आवश्यक वैद्यकीय साहित्य थेट दुर्गम भागात पोहोचवण्याचा प्रयोग केला जातोय. या ड्रोन संचालनासाठी IIT मुंबईकडून प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसोबतच स्थानिक गावांतील ड्रोन दीदींनाही प्रशिक्षण दिलं जात आहे. सुरगाणा, कळवण, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि घोटी या भागांमध्ये ड्रोनच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टीनं प्रशिक्षण सुरू आहे. सुरगाणा तालुक्यात प्रत्यक्ष ड्रोन प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये रस्ते बंद असले तरी नागरिकांपर्यंत वेळेत औषधं आणि आवश्यक वैद्यकीय साहित्य पोहोचवता यावं, हा या प्रयोगामागचा मुख्य उद्देश आहे. दुर्गम भागातील आरोग्य सेवेला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यास आपत्कालीन परिस्थितीत अनेक नागरिकांना वेळेत उपचार आणि औषधं मिळण्यास मदत होऊ शकते. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.